सकाळची वेळ होती आणि अचानक घराच्या मुख्य दरवाजावर अशी थाप पडली जणू कोणी हातोड्याने प्रहार करत असावे. सायली दचकून जागी झाली. तिचे हृदय जोरात धडधडू लागले. तिने आपल्या पतीला म्हणजेच अनिकेतला हलवले आणि म्हटले, "अनिकेत, उठून पाहा तरी दरवाजावर कोण आहे?" अनिकेतने कूस बदलली आणि झोपेतच पुटपुटला, "अगं, कोणीतरी दूधवाला असेल. तूच बघ ना." सायलीने आपल्या चपला घातल्या आणि जड पावलांनी दरवाजाच्या दिशेने गेली. तिने जशी कडी उघडली तसा एक जोरदार धक्का बसला आणि दरवाजा भिंतीवर जाऊन आदळला. समोर तिची नणंद स्नेहल उभी होती. तिच्या मागे हमाल 5 मोठे परदेशी सुटकेस घेऊन उभे होते. स्नेहलच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, तर एक विचित्र अहंकार होता. "अरे वहिनी, तुम्ही तर अशा झोपल्या आहात जणू काही कुंभकर्णच. बाहेर उभी राहून मी थकून गेले आणि तुम्ही आज स्वप्न बघत होतात. बाजूला व्हा, मला आज येऊ द्या." स्नेहलने सायलीला खांद्याने धक्का दिला आणि हॉलमध्ये घुसली. तोपर्यंत अनिकेतसुद्धा बाहेर आला होता. आपल्या बहिणीला तिथे बघून तो चकित झाला. "स्नेहल, तू इथे? आणि एवढ्या साऱ्या बॅगा? सर्व काही ठीक आहे ना? अजय कुठे आहे?" स्नेहलने एक नाट्यमय मोठा श्वास घेतला आणि सोफ्यावर रेलून बसली. "दादा, काय सांगू तुला? त्या घरात माझा जीव गुदमरत होता. सासूबाईंची इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी सकाळी चहा बनवावा. तुझी ही लाडकी बहीण, जिने कधी साधी करंगळीसुद्धा हलवली नाही, ती आता स्वयंपाकघरातील धुरामध्ये आपली त्वचा खराब करणार का? मी तर आले निघून. आता जोपर्यंत माझे मन करेल तोपर्यंत मी इथेच राहणार." तेवढ्यात आतून स्नेहलची आई म्हणजेच सुलोचनाताई हात पुसत बाहेर आल्या. आपल्या मुलीला बघताच त्यांच्या डोळ्यात ममतेचा पूर आला. "अरे माझ्या बाळा, तू आलीस? बघ सुनबाई, माझी मुलगी किती अशक्त झाली आहे. लवकर स्वयंपाकघरात जा, दूध तापत ठेव आणि त्यात बदाम कुटून टाक. माझ्या मुलीचा थकवा घालवायचा आहे." सायली उभे राहून हा सगळा तमाशा बघत होती. तिला जाणीव झाली की आजपासून तिच्या घराची शांती आणि तिचा सुखाचा काळ संपला आहे. स्वयंपाकघरातील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त होते, पण सायलीच्या मनात जो राग धुमसत होता त्याची धग त्यापेक्षाही अधिक होती. तिने पूर्ण श्रद्धेने स्नेहलसाठी केशरयुक्त दूध तयार केले आणि न्याहारीसाठी गरम उपमा बनवला. जेव्हा ती नाश्त्याचा ट्रे घेऊन डायनिंग टेबलवर पोहोचली तेव्हा स्नेहल आपल्या फोनवर सेल्फी काढण्यात मग्न होती. सायलीने शांतपणे ताट समोर ठेवले. स्नेहलने फोनवरून नजर हटवली आणि उपम्याच्या ताटाकडे अशा नजरेने बघितले जणू काही कचरा पडला असावा. "हे काय आहे वहिनी? तुम्हाला माहीत आहे ना की मी हेल्थ कॉन्शियस आहे. मला सकाळी मल्टीग्रेन सँडविच आणि ताजा ज्यूस हवा असतो. आणि हा चहा, याचा सुगंध किती फिका आहे. यात तुम्ही ताजी वेलची नाही टाकली. जा, हे फेकून द्या आणि पुन्हा बनवा. आणि हो, यावेळी दुधावरची साय काढून टाका. मला फॅट नकोय." सायलीचा चेहरा रागाने लाल झाला. ती म्हणाली, "स्नेहल, स्वयंपाकघरात आता सँडविचचे साहित्य नाही आहे आणि मी उपमा खूप प्रेमाने बनवला आहे. किमान चाखून तर बघ." स्नेहलने लगेच रडवेला चेहरा केला आणि अनिकेतकडे बघितले, जो नुकताच तयार होऊन आला होता. "दादा बघ ना, मी 2 तासांपासून भुकेली आहे आणि वहिनी मला हे जड अन्न खाण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. तुझी कमाई इतकी कमी झाली आहे का की तू आपल्या बहिणीला तिच्या आवडीचा नाश्तासुद्धा देऊ शकत नाहीस?" सुलोचनाताईंनी तिथेच उभे राहून सायलीवर ओरडायला सुरुवात केली. "सायली, तुझी जीभ फार चालायला लागली आहे. माझी मुलगी पाहुणी आहे आणि तू तिला उपदेश देतेस? जर सँडविच नसेल तर बाजारातून मागव, पण माझ्या मुलीला तेच मिळेल जे तिला आवडते. जा, पुन्हा चहा बनव आणि लक्षात ठेव, यावेळी कोणतीही तक्रार नको." अनिकेतने नेहमीप्रमाणे आपली नजर चोरली. तो फक्त इतकेच म्हणाला, "सायली, ती सांगते तर करून दे ना. उगाच सकाळी सकाळी कटकट कशाला वाढवायची?" सायली जड अंतकरणाने पुन्हा स्वयंपाकघराकडे वळली, जिथे आता तिच्या सन्मानासोबतच तिची मेहनतसुद्धा जळत होती. दुपारचा 1 वाजला होता. अनिकेत ऑफिसला जाण्यासाठी आपली बॅग उचलणार इतक्यात स्नेहलने त्याचा रस्ता अडवला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होते, जे सायलीला चांगलेच ओळखीचे होते. हे हसू म्हणजे एखाद्या मोठ्या खर्चाची नांदी होती. "दादा, आज संध्याकाळी माझ्या जुन्या मैत्रिणीसोबत एक किटी पार्टी आहे. मी या जुन्या कपड्यांमध्ये तर जाऊ शकत नाही ना. मला काही नवीन डिझायनर सूट आणि एक छान ब्रँडेड हँडबॅग हवी आहे. तू तुझे ते काळे क्रेडिट कार्ड मला दे ना. मी संध्याकाळपर्यंत परत करेन." अनिकेत अडखळला. "स्नेहल, त्या कार्डची मर्यादा या महिन्यात जवळपास संपत आली आहे. घराचा हप्ता पण भरायचा आहे आणि पुढच्या आठवड्यात सायलीचा वाढदिवससुद्धा आहे." स्नेहलने अनिकेतचा हात धरून त्याला हलवले. "दादा, तू तर असा बोलतोय जणू मी कोणी परकी आहे. तुझ्या कमाईवर माझा हक्क नाही का? वहिनीचा वाढदिवस तर दरवर्षी येतो, पण तुझी बहीण किती दिवसांनी इथे आनंदाने राहायला आली आहे. आई बघ ना, दादा पैशांचा हिशोब करतोय." सुलोचनाताई मागे आल्या आणि त्यांनी अनिकेतच्या हातातून पाकीट हिसकावून घेतले. घे बेटा, जे हवे ते घे." "अनिकेत, तुला लाज वाटली पाहिजे. आपल्या बहिणीसाठी तू कंजूसी करतोयस. तू आणखी कमावशील, पण बहिणीचा आनंद पुन्हा मिळणार नाही." अनिकेतने एक मोठा श्वास घेतला आणि काही न बोलता कार्ड स्नेहलला देऊन टाकले.
सायली हे सर्व बाल्कनीतून बघत होती. तिला आठवले की गेल्या महिन्यात जेव्हा तिने स्वतःसाठी एक नवीन साडी मागितली होती तेव्हा अनिकेतने बजेटचे कारण देऊन नकार दिला होता. आज तेच बजेट स्नेहलच्या चैनीसाठी गायब झाले होते. संध्याकाळचे 7 वाजत होते. स्नेहल खरेदी करून परतली. तिच्या मागे एक रिक्षा पूर्ण भरलेली होती, ज्यामध्ये फक्त तिच्या शॉपिंग बॅगा होत्या. तिने पूर्ण हॉल त्या बॅगांनी भरून टाकला. ती थकून सोफ्यावर पडली आणि जोरात ओरडली, "ओहो, मॉलमध्ये किती गर्दी होती वहिनी. ए वहिनी, जरा इकडे ये तर." तिने मोठ्या आवाजात बोलावले. तेव्हा सायली खोलीबाहेर आली. स्नेहलने आपले पाय सोफ्यावर टेकवले. "वहिनी बघ, या सँडल्स पूर्ण 5,000 रुपयांच्या आहेत आणि हा जो सूट आहे हा पॅरिसवरून मागवलेला आहे. जाऊ दे, तुला काय कळणार या वस्तूंची किंमत. सध्या माझे पाय खूप दुखत आहे. जरा मोहरीचे तेल लाव आणि माझे पाय दाबून दे." सायलीच्या डोळ्यात वीज चमकली. "स्नेहल, मी तुझी वहिनी आहे. मी तुझे जेवण बनवू शकते, तुझे कपडे धुवू शकते, पण मी तुझी नोकर नाही की तुझे पाय दाबेन. जर जास्त दुखत असतील तर गरम पाण्याने शेक घे." सुलोचनाताई, ज्या आत्तापर्यंत आपल्या मुलीचे नवीन कपडे बघत होत्या, एकदम भडकल्या. "सायली, तुझी एवढी हिंमत? माझी मुलगी राजघराण्यासारखी वाढली आहे. तू या घराची सेवा करायला आली आहेस. जर स्नेहल पाय दाबायला सांगते तर त्यात तुझा अपमान काय आहे? हे तर तुझे कर्तव्य आहे." स्नेहलने आगीत तेल ओतत म्हटले, "दादा, बघ ना, वहिनी मला कशी झिडकारत आहे. म्हणत आहे की मी यांच्या तुकड्यावर जगत आहे. जर तुम्हाला मी इथे नको असेल तर स्पष्ट सांगून टाका. मी या क्षणी निघून जाईन." अनिकेत ऑफिसमधून थकून आला होता. त्याने आपल्या पत्नीची साथ देण्याऐवजी म्हटले, "सायली, काय फरक पडतो? लहान बहीण आहे ना, करून दे. घरात रोजचा ड्रामा मला आवडत नाही." सायलीने अनिकेतची हतबलता पाहिली आणि तिला समजले की या घरात ती एकटी आहे. पुढचा दिवस रविवार होता. सायली आणि अनिकेतचा हा एकच असा दिवस असायचा जेव्हा ते एकत्र बसू शकत होते. पण स्नेहलने इथेही आपला अडथळा आणलाच. तिने अनिकेतकडे हट्ट धरला की आज त्याने पूर्ण दिवस तिच्यासोबत घालवावा. "दादा, आज आपण चित्रपट पाहायला जाऊ आणि नंतर बाहेरच जेवण करूया. वहिनींना घरीच राहू दे. तसेही त्यांना माझ्या मैत्रिणींच्या गोष्टी समजत नाहीये. त्या घराची काळजी घेतील आणि आईसोबत वेळ घालवतील." सायलीने हस्तक्षेप केला. "अनिकेत, आपण आज एकत्र बाहेर जाण्याचे नियोजन केले होते ना?" स्नेहलने सायलीकडे तिरक्या नजरेने बघितले. "वहिनी, दादा माझे आहेत. तुझा हक्क तर नंतर येतो. पहिले ते माझे भाऊ आहेत." "का दादा, तू मला नकार तर देणार नाहीस ना?" अनिकेतने सायलीकडे पाहिले सुद्धा नाही. "ठीक आहे स्नेहल, तू तयार हो. सायली, तू आईसोबत घरी जेवण करून घे. आम्ही रात्री उशिरा येऊ." स्नेहलने जाता जाता सायलीच्या कानात कुजबुजून म्हटले, "बघितले वहिनी, अनिकेत दादाची चावी माझ्याकडे आहे. तुम्ही तर फक्त एक शिक्का आहात या घराची." सायलीला वाटले की या क्षणी सर्व काही सोडून निघून जावे, पण तिला आठवले की हे घर तिचे सुद्धा आहे. तिने ठरवले की ती स्नेहलला तिच्याच भाषेत उत्तर देईल. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा अनिकेत कामावर गेला होता आणि सायली स्वयंपाकघरात स्वच्छता करत होती, तेव्हा तिने स्नेहल आणि आपल्या सासूला डायनिंग टेबलवर कुजबुजताना ऐकले. स्नेहल म्हणाली, "आई, मला वाटते की दादा आता सायलीच्या बोलण्यात यायला लागला आहे. काल तो म्हणत होता की स्नेहलचा खर्च खूप वाढला आहे. जर ही सायली इथून निघून गेली तर दादाची सर्व संपत्ती आणि बँक बॅलन्सवर माझे नियंत्रण असेल." सुलोचनाताई म्हणाल्या, "तू काळजी नको करू बेटा. मी अनिकेतच्या डोक्यात अशा गोष्टी भरवईन की तो स्वतःच तिला घटस्फोट देऊन टाकेल. मी सांगेन की सायली तुला मारू इच्छिते. अनिकेत आपल्या बहिणीसाठी काहीही करू शकतो. एकदा ही घराबाहेर पडली की मग आपण अनिकेतचे लग्न एखाद्या करोडपतीच्या मुलीशी करू, जी तुला अजून जास्त ऐश करवेल." हे ऐकून सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला कल्पना नव्हती की तिची सासू आणि नणंद तिला घरातून काढण्याचे कट कारस्थान रचत आहेत. तिचे हात थरथरू लागले, पण तिने स्वतःला सावरले. तिने आपल्या मोबाईलचे रेकॉर्डिंग बटन चालू केले आणि सर्व संभाषण रेकॉर्ड केले. आता तिच्याकडे शस्त्र होते. स्नेहलची नजर आता सायलीच्या त्या दागिन्यांवर होती जे तिला तिच्या दिवंगत आईने दिले होते. ते दागिने खूप मौल्यवान होते आणि सायलीच्या हृदयाच्या जवळ होते. एक संध्याकाळ जेव्हा सायली आंघोळीला गेली होती, तेव्हा स्नेहलने गुपचूप तिच्या खोलीचा
डबा उघडला आणि हिऱ्यांचा हार काढून घेतला. जेव्हा सायली बाहेर आली आणि तिने हार गायब पाहिले तेव्हा ती थेट हॉलमध्ये पोचली. तिथे स्नेहल तो हार घालून आरशासमोर मिरवत होती. स्नेहल, हा हार उतरव. ही माझ्या आईची निशाणी आहे आणि तू याला न विचारता हात कसा लावलास? सायलीने कठोरपणे विचारले. तेव्हा सुलोचना ताईंनी मध्यस्थी करत सायलीला धक्का दिला. अरे, तुझ्या आईची निशाणी असेल तुझ्या घरी. या घरावर जे काही आहे त्यावर माझ्या मुलीचा पहिला हक्क आहे. स्नेहलला हा हार आवडला आहे. आता हा तिचाच आहे. सायलीने अनिकेतला फोन लावला. अनिकेत, स्नेहलने माझा हिऱ्यांचा हार घेतला आहे. तिला सांग तो परत करायला. अनिकेतने पलीकडून थकलेल्या आवाजात म्हटले. सायली, तू नेहमी भांडतच राहणार का? एक हारच तर आहे ना, बहिणीला घालू दे. जेव्हा ती जाईल तेव्हा परत करेल. एवढा मोठा मुद्दा बनवू नकोस. अनिकेतची ही उदासीनता सायलीच्या स्वाभिमानावर शेवटचा प्रहार करत होती. महिन्याच्या शेवटी अनिकेतची आर्थिक परिस्थिती डगमगू लागली. एका सकाळी अनिकेतला बँक मॅनेजरचा फोन आला. मिस्टर अनिकेत, तुमचा होम लोनचा चेक बाउन्स झाला आहे. कारण तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नाहीत. तसेच तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल 8 लाख रुपये झाले आहे. कृपया त्वरित भरणा करा. अनिकेतला घाम सुटला. 8 लाख? हे कसे शक्य आहे? त्याने स्नेहलला बोलावले. स्नेहल त्यावेळी आपल्या नवीन आयफोनवर ऑनलाईन शॉपिंग करत होती. स्नेहल, तू कार्डवरून 8 लाख रुपये खर्च केलेस? मी तुला मनाई केली होती ना? स्नेहलने निरागसपणा दाखवला. दादा, ते फक्त थोडे सौंदर्य प्रसाधन आणि एक डिझायनर घड्याळ घेतले होते. तुला तुझ्या बहिणीच्या सुखाची काळजी आहे की या थोड्या पैशांची? तसेही तू कमावतोस कशासाठी? सायलीने टेबलवर पिठाचा रिकामा डबा ठेवला. अनिकेत, घरात पीठ नाही आहे आणि तुझी बहीण सुखाच्या गोष्टी करत आहे. आता निर्णय तुझ्या हातात आहे. सुलोचना ताईंनी सायलीला दटावले. तू गप्प बस. अनिकेत माझा मुलगा आहे. तो सर्व सांभाळून घेईल. स्नेहलला जाणीव झाली की अनिकेत आता पैशांच्या बाबतीत गंभीर होत आहे. म्हणून तिने एक भयानक चाल खेळली. तिने स्वयंपाकघरात जाणून बुजून आपल्या हातावर गरम तेलाचे काही थेंब पाडले आणि जोरात रडू लागली. अनिकेत जसा घरी पोहोचला, स्नेहल त्याच्या पाया पडली. दादा, मला वाचव. वहिनीने जाणून बुजून माझ्यावर जळते तेल फेकले. त्या म्हणत होत्या की जर मी इथून गेले नाही तर त्या माझा चेहरा जाळून टाकतील. अनिकेतचा राग अनावर झाला. त्याने सायलीला केसांनी पकडले आणि खोलीबाहेर ओढले. सायली, तुझी एवढी हिंमत? माझ्या बहिणीला जाळण्याचा प्रयत्न केलास तू? तेवढ्याच सुलोचना ताईंनी रडण्याचे नाटक केले. बेटा, ही स्त्री डायन आहे. हिला या क्षणी घराबाहेर काढ, नाहीतर ही आम्हा सर्वांना मारून टाकेल. सायली शांत होती. तिने अनिकेतचा हात झटकला. हात खाली कर अनिकेत. तू आज आपल्या पत्नीवर हात उचलला आहेस, तोही एका खोट्या आरोपावरून. पुरावा कुठं आहे? पुरावा माझ्या बहिणीच्या जखमा आहेत. अनिकेत ओरडला. सायलीने आपला फोन काढला. नाही अनिकेत, पुरावा इथे आहे. तिने तो व्हिडिओ प्ले केला ज्यामध्ये स्नेहल स्वतःवर तेल ओतून घेत होती आणि सुलोचनाताई तिला नाटक कसे करायचे हे शिकवत होत्या. व्हिडिओ बघून अनिकेतचा चेहरा पांढरा पडला. रुग्णालयातून घरी आल्यानंतर स्नेहलला वाटले की अनिकेत आता शांत झाला असेल, म्हणून तिने पुन्हा हुकूम गाजवायला सुरुवात केली. वहिनी, आज माझा वाढदिवस आहे. मला संध्याकाळी पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी हवी आहे आणि किमान 10 लाखांचे गिफ्ट हवे आहे. सायली हॉलमध्ये आली. तिच्या हातात काही कागदपत्रे होती. तिने ते कागद अनिकेत समोर ठेवले. अनिकेत, हे घे घटस्फोटाचे कागद आणि ही घे या घराची कायदेशीर नोटीस. कारण या घराचे 70% हप्ते माझ्या माहेरच्या पैशातून भरले गेले आहेत. कायद्याने हे घर माझे आहे. तुझ्याकडे 2 रस्ते आहेत. एकतर या विषारी नणंद आणि तुझ्या आईची कारस्थाने या क्षणी संपव किंवा माझा हिस्सा देऊन मला मुक्त कर. स्नेहल ओरडली. दादा बघ, ही तुला धमकी देते. सायली गरजली. गप्प बस स्नेहल. तुझे हे नाटक आता संपले आहे. अनिकेत, जर आज तू निर्णय घेतला नाहीस तर उद्या सकाळपर्यंत तू रस्त्यावर असशील. अनिकेतने आपली आई आणि बहिणीकडे पाहिले, ज्यांच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. स्नेहलचा अहंकार आता मातीत मिसळत होता. अनिकेतने पहिल्यांदा सायलीचा हात पकडला आणि स्नेहलकडे वळला. हॉलमध्ये शांतता इतकी होती की अनिकेतच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
एका बाजूला त्याची आई आणि बहीण होती, ज्या वर्षानुवर्षे रक्ताच्या नात्याचा हवाला देऊन त्याला लुटत होत्या. आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी सायली होती, जिचा स्वाभिमान आज जखमी होऊन उभा होता. अनिकेत, काही बोलत का नाहीस? या स्त्रीने मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली आहे. तू आपल्या आईचा अपमान सहन करशील का? सुलोचनाताईंनी रडण्याचे नाटक पुन्हा सुरू केले. तेव्हा सायलीने टेबलावर दुसरी फाईल आपटली. आईसाहेब, अपमानाची गोष्ट तुम्ही न केलेलीच बरी. अनिकेत, या फाईल्समध्ये गेल्या 3 वर्षाचा हिशोब आहे. स्नेहलने आत्तापर्यंत तुझ्याकडून एकूण 50 लाख रुपये उकळले आहेत. ते दागिने, ती शॉपिंग, तो रोख पैसा, हे सर्व तुझ्या मेहनतीचे नव्हते, तर आपल्या भविष्याचे पैसे होते, जे तू या सापाला दूध पाजण्यात खर्च केलेस. आज निर्णय तुला घ्यायचा आहे. एकतर हे घर माझे असेल आणि इथे माझे नियम चालतील, किंवा तू तुझ्या आई बहिणीसोबत या घरातून आता बाहेर जाशील. अनिकेतने डोके वर काढले. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. त्याने स्नेहलकडे पाहिले, जी अजूनही रागाने पाय आपटत होती. अनिकेत हळूहळू स्नेहल जवळ गेला. स्नेहलला वाटले की अनिकेत तिला जवळ घेऊन सायलीला ओरडेल. दादा, काढ हिला बाहेर. अनिकेतने अचानक स्नेहलचा हात पकडला आणि तिला ओढत तिच्या खोलीत नेले. दादा, हे काय करतोयस तू? सोड माझा हात. अनिकेतने कपाट उघडले आणि स्नेहलचे सर्व डिझायनर सूट, त्या महागड्या सँडल्स आणि तो आयफोन उचलून हॉलमध्ये फेकायला सुरुवात केली. दादा, वेडा झाला आहेस का तू? हे हजारो रुपयांचे सामान आहे. स्नेहल ओरडू लागली. पैशांची गोष्ट करू नकोस स्नेहल. तू हजारो नाही तर लाखो रुपये बर्बाद केले आहेस. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू माझा विश्वास तोडला आहेस. तू माझ्या पत्नीवर खोटा आरोप केलास, जेणेकरून तू या घरावर कब्जा करू शकशील. आज या क्षणी तू इथून निघून जाशील. अनिकेतच्या आवाजात असा ठामपणा होता, जो सायलीने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. सुलोचनाताईंनी जेव्हा पाहिले की अनिकेत पूर्णपणे सायलीच्या बाजूने झाला आहे, तेव्हा त्या जमिनीवर बसून रडू लागल्या. हाय रे माझा मुलगा, जो बायकोचा गुलाम झाला आहे, आपल्या सख्या बहिणीला बेघर करत आहे, उद्या मलाही घराबाहेर काढेल. तेव्हा सायली पुढे आली आणि आपल्या सासूच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, आईसाहेब, तुम्हाला कोणीही घराबाहेर काढत नाहीये. तुम्ही अनिकेतची आई आहात, इथे सन्मानाने राहू शकता. पण जर तुम्ही स्नेहलची साथ दिली किंवा तिला गुपचूप पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात ठेवा की या घराची मालकीण मी आहे. तुम्ही इथे पाहुणी म्हणून राहाल, मालकीण म्हणून नाही. आणि स्नेहल, तुझ्याकडे 10 मिनिटे आहेत. तुझा हा सर्व कचरा उचल आणि इथून चालती हो. स्नेहलने अनिकेतकडे पाहिले. दादा, तू खरंच मला मध्यरात्री घराबाहेर काढणार? अनिकेतने दरवाजा उघडला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. तुझ्यासाठी हे घर नेहमीसाठी बंद आहे. जा तुझ्या सासरी आणि तिथले नियम शिक. स्नेहलला आशा होती की अनिकेत तिला किमान टॅक्सीचे पैसे तरी देईल, पण अनिकेतने आपले खिसे रिकामे असल्याचे दाखवून दिले. स्नेहलला आपल्या 5 जड सूटकेस स्वतः ओढत सोसायटीच्या गेटपर्यंत न्याव्या लागल्या. ज्या स्नेहलने आतापर्यंत 1 ग्लास पाणीसुद्धा स्वतः घेतले नव्हते, आज ती मुसळधार पावसात भिजत आपल्या अहंकाराचे ओझे वाहत होती. तिने आपला पती अजयला फोन लावला. अजय, मला घ्यायला ये. भावाने मला घराबाहेर काढले आहे. तेव्हा अजयचे उत्तर अतिशय थंड होते. स्नेहल, मला सर्व काही समजले आहे. सायली वहिनीने मला तो व्हिडिओ आणि बँक स्टेटमेंट पाठवून दिले आहेत. मला आज वाटते की माझी पत्नी 1 नंबरची हपापलेली आणि कारस्थानी स्त्री आहे. माझ्या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. जोपर्यंत तू तुझ्या चुकांचे प्रायश्चित्त करत नाहीस, तोपर्यंत तू कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहा. पण लक्षात ठेव, माझा एकही पैसा तुला मिळणार नाही. हे ऐकून स्नेहल सुन्न झाली. तिचे क्रेडिट कार्ड आधीच ब्लॉक झाले होते आणि आता तिच्याकडे डोके टेकायला सुद्धा जागा नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक विचित्र शांतता होती. सुलोचनाताई गप्पपणे स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या. कोणताही गोंधळ न घालता अनिकेत डायनिंग टेबलवर बसला होता. त्याचे डोके खाली झुकलेले होते. सायली बाहेर आली. तिने पाहिले की घर आता खरोखर घर वाटत होते, युद्धाचे मैदान नाही. अनिकेत उठला आणि सायलीसमोर हात जोडले. सायली, मला माहीत आहे की माफी हा खूप छोटा शब्द आहे. मी तुला ते सर्व सहन करायला लावले, जे तुला कधीच सहन करायला नको होते. मी माझ्या बहिणीच्या प्रेमात इतका आंधळा झालो होतो की मला माझ्या पत्नीचे दुःख दिसले नाही. सायलीने अनिकेतचा हात पकडला. अनिकेत, मी बदला घेण्यासाठी हे सर्व केले नाही. मी हे घर वाचवण्यासाठी केले आहे. जर मी आज उभी राहिली नसती तर स्नेहलने आपल्याला रस्त्यावर आणले असते. आता आपल्याला आपले आयुष्य पुन्हा रुळावर आणायचे आहे. जे कर्ज स्नेहलने चढवले आहे ते फेडायला आपल्याला वर्षे लागतील. 2 आठवडे उलटले होते. स्नेहल एका स्वस्त हॉटेलमध्ये राहत होती. तिच्याकडे जे दागिने होते ते सायलीने आधीच जप्त केले होते, कारण ते अनिकेतच्या पैशातून विकत घेतले गेले होते.
स्नेहलला पहिल्यांदा भुकेची जाणीव झाली. तिला समजले की पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण सोपे आहे, पण एक वेळची भाकरी कमावणे किती कठीण आहे. तिने एका मॉलमध्ये सेल्स गर्लच्या नोकरीसाठी अर्ज केला. तोच मॉल जिथे ती हजारो रुपयांची खरेदी करायची. आज ती त्याच मॉलमध्ये लोकांना कपडे दाखवण्याचे काम करत होती. जेव्हा तिला पहिल्यांदा पूर्ण दिवस उभे राहिल्यानंतर 500 रुपये मिळाले, तेव्हा तिला तो दिवस आठवला जेव्हा तिने सायलीकडून पाय दाबून घेतले होते. तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. घरात सुलोचनाताईंनी पाहिले की सायली किती मेहनत करत आहे. ती फक्त ऑफिसलाच जात नव्हती, तर घराचे व्यवस्थापनसुद्धा इतक्या सुंदररित्या करत होती की अनिकेतचा ताण कमी होऊ लागला. सुलोचनाताईंना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांना समजले की मुलगी तर फक्त स्वार्थाची सगी होती. खरी वारस तर ही सून आहे, जी घर तुटण्यापासून वाचवत आहे. एका संध्याकाळी सुलोचनाताईंनी सायलीच्या डोक्यावर हात ठेवला. "सुनबाई, मला माफ कर. मी माझ्या मुलीच्या हट्टापायी माझी बुद्धी गमावली होती. तू जे केलेस ते या कुटुंबाच्या भल्यासाठी होते. आजपासून तू माझी मुलगी आहेस आणि स्नेहल माझ्यासाठी मेली आहे." सायलीच्या डोळ्यात पहिल्यांदा आपल्या सासूसाठी आदराचे अश्रू आले आणि स्नेहलने पुन्हा एकदा प्रयत्न केला. ती घरी आणली आणि अनिकेतच्या समोर गुडघ्यावर बसली. "दादा, मला माफ कर. मी बदलले आहे. मला फक्त डोके टेकवायला जागा दे." सुलोचनाताईंचे मन विरघळणार इतक्या सायलीने दरवाजावर उभे राहून म्हटले, "थांब अनिकेत." "स्नेहलताई, तुम्ही बदललेल्या नाही आहात. मला सर्व माहीत आहे की तुम्ही कालच अजयच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना धमकी दिली आहे की तुम्ही त्यांच्यावर केस करा. इथे तुम्ही भावासमोर नाटक करत आहात, जेणेकरून तुम्ही पुन्हा या घरात शिरू शकाल." स्नेहलचा चेहरा पुन्हा एकदा त्या द्वेषाने भरला. "तू माझा पाठलाग का सोडत नाहीस वहिनी?" सायलीने हसून म्हटले, "पाठलाग मी नाही, तर तुझी स्वतःची कर्माची फळे करत आहेत स्नेहल. हे घे तुझे नोकरीवरून काढून टाकण्याचे पत्र. ज्या मॉलमध्ये तू काम करत होतीस त्याचा मालक अनिकेतचा मित्र आहे. त्याने सांगितले की तू तिथे सुद्धा चोरी करत होतीस. आता पोलीस बाहेर उभे आहेत." पोलीस आत आले. "स्नेहलजी, तुमच्या विरोधात तुमच्या भावाने आणि वहिनीने फसवणूक आणि चोरीची तक्रार नोंदवली आहे आणि तुम्ही जो 5 लाखांचा हार चोरला होता त्याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत." स्नेहल ओरडू लागली, "दादा, वाचव मला." पण अनिकेत आणि सुलोचनाताईंनी आपली पाठ फिरवली. स्नेहलला बेड्या ठोकल्या गेल्या आणि तिला त्याच घरातून बाहेर नेले गेले, जिथे ती कधी काळी महाराणी बनून हुकूम गाजवत असे. शेजारी आपल्या बाल्कनीतून बघत होते. स्नेहलचा तो माझा दादावाला गर्व आज मातीत मिसळला होता. 1 वर्षानंतर घरात एक छोटीशी पूजा होती. अनिकेत आणि सायली आनंदी होते. त्यांचे सर्व कर्ज फिटले होते आणि सायली आता आई होणार होती. सुलोचनाताई नातवाच्या किंवा नातीच्या स्वागताच्या तयारीत गुंतल्या होत्या. स्नेहल तुरुंगातून सुटली होती, पण आता ती एक निनावी आयुष्य जगत होती. ती एका छोट्या धाब्यावर भांडी घासायची आणि दररोज त्या क्षणाला शाप द्यायची जेव्हा तिने आपल्या वहिनीचा अपमान केला होता. तिला समजले होते की नातेसंबंध पैशाने नाही, तर सन्मान आणि प्रेमाने चालतात. सायलीने खिडकीतून बाहेर पाहिले आणि एक मोठा सुटकेचा श्वास घेतला. तिच्या घरात आता कोणतेही टोमणे नव्हते, फक्त शांतता आणि आत्मसन्मानाचा आवाज होता. हा अशा एका स्त्रीचा विजय होता जिने झुकणे नाही तर लढणे शिकले होते.